नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4 पेपर 1 भाषा व गणित विभाग 2 गणित घटक संख्याज्ञान त्यातील एक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे याचा व्यवसाय सोडवणार आहोत। इयत्ता 3 पर्यंत आपण मराठी अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे मराठी अंक शिकलो। त्यालाच आपण देवनागरी संख्या चिन्हे असे म्हणतो। आता इयत्ता 4 पासून आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजेच इंग्रजी नंबर शिकायचे आहेत। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे आहेत। तर चला आपण काही उदाहरणं पाहू। उदाहरण 1 68,754 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? इथं 68,754 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल ते विचारले आहे। तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणती आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथे पहिला अंक आहे 6। 6 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 6 लाच काय म्हणतात? 6। नंतर आहे 8। 8 ला काय म्हणतात इंग्रजी नंबर मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये? 8। नंतर आहे 7। 7 ला काय म्हणतात? 7। नंतर आहे 5। 5 ला म्हणतात 5 आणि 4। 4 ला काय म्हणतात? 4। तर 68,754 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये ही अशी लिहितात। पर्यायामध्ये पहा मग किती नंबरचा पर्याय ही संख्या आहे? 1 नाही, 2 पण नाही, 3 नाही, मग 4 नंबरची संख्या हा पर्याय क्रमांक आहे। म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचं उदाहरण आहे खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता? तर इथं 746 7 4 6 7 म्हणजे 7, 4 ला आपण म्हणतो 4 आणि 6 ला 6 म्हणजे ही जोडी बरोबर आहे। पुढे आहे 5083 5083 5 म्हणजे 5, 0 0 8 ला 8 म्हणतो आपण इंग्रजी नंबर मध्ये, 3 ला 3 म्हणजे ही जोडी पण बरोबर आहे। पुढे आहे 4725 यामध्ये पहिला अंक आहे 4। 4 म्हणजेच 4। नंतर आहे 7 म्हणजे 7। नंतर आहे 2। इथं आहे 2 ला आपण काय बोलतो इंग्रजी नंबर मध्ये 2, परंतु इथे लिहिलाय
5 म्हणजे ही जोडी चुकीची आहे. पुढे आहे 82,024. इथं आता पहिला अंक आहे 8, त्यालाच इंग्रजी नंबर मध्ये म्हणतात 8. इथं 2, 2, इथं 0, इथं 0, 0, 2, 2, 4 आणि इथं 4 म्हणजे ही जोडी पण बरोबर आहे. प्रश्नात विचारलंय चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता? तर चुकीची जोडी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण व्यवसाय 1 पाहणार आहोत. पहा प्रश्न पहिला. 74,328 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? पहा इथं याच्यामधला पहिला अंक आहे 7. 7 ला आपण म्हणतो 7 ला काय म्हणतो 7. नंतर आहे 4. 4 ला 4. 4 ला आपण म्हणतो 4. पुढचा अंक आहे 3. 3 ला आपण म्हणतो 3. नंतर आहे 2. 2 ला आपण म्हणतो 2. आणि नंतरचा अंक आहे 8. 8 ला आपण म्हणतो 8. त्याला पाहूया किती नंबरला हा पर्याय आहे. तर 2 नंबरला, 1 ला नाही 2 नंबरला हा पर्याय आहे. म्हणजे बरोबर पर्याय क्रमांक आहे 2. पुढे आहे खालील प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणती 5 अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे? इथं काही संख्या दिल्यात अ, ब, क आणि ड. याच्यामध्ये विचारलंय 5 अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे. 5 अंकी म्हणजे आधी आपल्याला 5 अंकी संख्या शोधावे लागतील. पहिला आहे अ. अ मध्ये 1, 2, 3, 4, 5 या संख्येत 5 अंक आहेत म्हणून ही आहे 5 अंकी संख्या. ब यामध्ये 1, 2, 3, 4, 5 या संख्येमध्ये पण 5 अंक आहेत म्हणून ही झाली 5 अंकी संख्या. पुढे आहे क. 1, 2, 3, 4 या संख्येमध्ये 4च अंक आहे म्हणून ही आहे 4 अंकी संख्या. पुढे आहे पर्याय क्रमांक ड. 1, 2, 3, 4 आणि 5 या संख्येमध्ये पण 5 अंक आहेत म्हणून ही 5 अंकी संख्या आहे. ही संख्या येणार नाही कारण ही 4 अंकी संख्या आहे. म्हणजे आपण 1, 2 आणि 3 अ, ब आणि ड या 3 संख्या विचारात घ्यायच्यात. त्यामधून आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली संख्या विचारली आहे. इथे पहिला अ आहे 4, 5, 3, 0, 8 ही पूर्ण संख्या मराठी अंकामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे देवनागरी लिपी संख्या चिन्ह मध्ये लिहिलेली आहे म्हणजे ही येणार नाही. ब आहे 7, 4, 9, 3, 5 ही पूर्ण संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे. पुढचा पर्याय क्रमांक आहे ड. 9, 2, 6, 4, 0 ही पण पूर्ण संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली आहे. म्हणजे ब आणि ड हे दोन्ही संख्या ह्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत. मग पर्याय एक आहे फक्त क, हे येणार नाही. दुसरा आहे क आणि ड. क आणि ड ही पण चुकीचा पर्याय आहे. 3 आहे
पर्याय क्रमांक 3 आहे फक्त अ, ब आणि क. हा पर्याय पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 आहे फक्त ब आणि ड. मग ब आणि ड, फक्त ब आणि ड ह्या दोनच संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत, म्हणून बरोबर उत्तर आहे फक्त ब आणि ड. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली अयोग्य जोडी कोणती? इथं देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांच्या संख्या जोड्या दिलेल्या आहेत संख्यांच्या, त्याच्यामध्ये अयोग्य जोडी शोधायची आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. इथं आहे 77,407. 77 म्हणजे 77400 आणि शेवटी आहे परत 7, म्हणजे ही बरोबर जोडी आहे. ब आहे 12,050. 1 इथं 2चा 2, 0चा 0, 5 5 आणि 0चा हा 0, म्हणजे हा पर्याय पण बरोबर आहे. पुढे आहे पर्याय क्रमांक क 6,480. 6 म्हणजे 6, 4 4 म्हणजे इथं 8 दिलाय, म्हणजे ही, आणि 8 म्हणजे 4 दिलाय, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. पुढे आहे ड, पर्याय क्रमांक ड 17,327. इथं आहे 1, इथं 1 यायला पाहिजे, इथं लिहिलाय 7. इथं आहे 7, इथं आहे 7, इथे यायला पाहिजे 7, इथं पण 2 दिलाय, म्हणजे हा पर्याय पण चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क आणि ड ही दोन अयोग्य जोड्या आहेत, क आणि ड. मग पर्याय क्रमांक 1 फक्त क आणि ड, 2 फक्त अ, ब, क, पर्याय क्रमांक 3 आहे फक्त क, आणि पर्याय क्रमांक 4 आहे फक्त अ आणि ब. तर बरोबर पर्याय आहे क आणि ड. म्हणजे बरोबर म्हणजे अयोग्य जोडी विचारली, म्हणजे चुकीची जोडी. मग क आणि ड या पर्यायाचं ह्या दोन जोड्या ह्या चुकीच्या आहेत, अयोग्य आहेत, आणि त्याचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 फक्त क आणि ड. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. खालील संख्यामधील एकूण किती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजी नंबर मध्ये कोणत्या कोणत्या संख्या लिहिल्या आहेत त्या शोधायच्या आहेत. इथं काही संख्या दिलेल्या आहेत. पहिली आहे 5, 4, 6, 3, 9. ही पूर्ण संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे. पुढे आहे 4, 0, 9, 3, 6. ही देवनागरी संख्या चिन्हामध्ये दिलेली आहे. पुढे आहे 6, 7,
8482. याच्यामध्ये दोन्ही पण एकत्र नंबर आहेत, त्याच्यामुळं ही संख्या येणार नाही. पुढे आहे 84305. ही पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे. पुढे आहे 86405. ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलेली आहे. पुढे आहे 59348. ही पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली संख्या आहे. पुढे आहे 38564. ही पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेली संख्या आहे. म्हणजे ही 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत. मग पर्याय पहा. पहिला आहे 3, दुसरा पर्याय आहे 2, तिसरा पर्याय आहे 4. म्हणजे 4 संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पर्याय क्रमांक 5 आहे 4305. ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य लिहिली आहे? खाली 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे 40 शतक 305 एकक. 1 शतक म्हणजे 100 आणि 40 शतक म्हणजे किती? तर 4000 आणि पुढचे हे 305 एकक. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. हा पर्याय बरोबर आहे म्हणजे पुढचे हे पर्याय चुकीचे आहेत. अशा प्रकारे आज आपण व्यवसाय 1 सोडवला.